साहेब आपण सन्मान स्वीकारावा अशी विनंती। यानंतर आपल्या समोर माननीय शेळगावकर साहेबांचे नातू अभिमन्यू शहाजी पाटील आपल्या समोर एका मिनिटात विचार व्यक्त करतील आणि त्यानंतर सन्माननीय शेळगावकर साहेब उत्तर देतील आणि मग के साहेब या ठिकाणी बोलतील। अगदी सुरुवातीला अभिमन्यू शहाजी पाटील शेळगावकर। महाराष्ट्राच्या महाद्वाराला स्वराज्याच्या तोरण बांधणारे छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मी अभिमन्यू शहाजी पाटील आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचे गौरव करत आहेत ज्यांनी आयुष्यभर स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगण्याचे संकल्प केले। माझे आजोबा आदरणीय श्री माधवराव पाटील शेळगावकर साहेब। राजकारण अनेक जण करतात पण समाजकारण फार थोडे जण करतात। बाबांनी राजकारणाला कधीच सत्तेचा मार्ग नाही मानता त्यांनी ते लोकसेवक साधन मानले। त्यांनी मला लहानपणी एक गोष्ट सांगितली होती, खुर्ची ही माणसाला मोठं करत नाही, माणूसच खुर्चीला मोठं करतो। आज त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या एका वाक्याचं उदाहरण आहे। भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्यवधी करस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे आपला अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे, आपण त्याच्या काही अपेक्षा नाही ठेवू। बाबांनी आयुष्यभर हाच विचार आचरणात आणला। त्यांनी काम केलं पण कधीच परिणामाची अपेक्षा नाही ठेवले। आज त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होत आहे। हे पुस्तक फक्त त्यांच्या आयुष्याची गोष्ट नाही, हे एक काळाचा इतिहास आहे, संघर्ष, प्रामाणिकपणे, निष्ठा आणि जनसेवाचा प्रवास आहे। या पुस्तकाने येणाऱ्या पिढ्यांचे प्रेरणा मिळेल की राजकारणात असूनही स्वच्छता आणि मूल्य जपता येते। मला आठवतं, मी लहान असताना कुठल्याही कार्यक्रमात गेल्यावरती मला एक प्रश्न पडायचा की सगळे लोक जे बाबांना एवढं नम्रतेने उपस्थित मान्यवरांना नम्र विनंती आहे, अगदी 5 मिनिटं थांबायचं आहे, कृपया कुणीही स्टेजवर येऊ नये। मला आठवतं, मी लहान असताना कुठल्याही कार्यक्रमात गेलो की लोकांनी त्यांना नम्रतेने वाकून नमस्कार करताना पाहिलं आहे। तेव्हा मला वाटायचं, हे इतकं प्रेम का देतात? आज कळतंय, ते प्रेम पदासाठी कधीच नव्हतं, ते प्रेम त्यांच्या स्वभावासाठी, त्यांच्या साधेपणासाठी आणि त्यांच्या लोकांवरील निस्सम प्रेमासाठी होतं। संत तुकाराम महाराज म्हणतात, जे काय रंजले गांजले त्यासेही मने जो आपुले। याचा अर्थ, जो दुखी गरजू लोकांना आपलं मानतो तोच खरा संत। माझ्या दृष्टीने माझे आजोबा हे याच विचाराचे जिवंत उदाहरण आहे। आज या मंचात माननीय माधवरावजी रामचंद्रजी पाटील शेळगावकर।